Hello everyone. Today we are discuss the point that is the classification of computers. So traditionally computers were classified by their size, speed, cost and use. म्हणजे आपण कम्प्युटर्सला वेगवेगळ्या वेळेला क्लासिफाय करू शकतो. ते म्हणजे आहेत मोड दॅट इज द साईज, स्पीड, कॉस्ट आणि यूज वरून. ओके, सो बेस्ड ऑन देअर यूज मोड ऑफ यूज कम्प्युटर्स वेअर क्लासिफाईड ॲज. आता आपण जे डिस्कस करणार आहे ते आहेत मोड ऑफ यूज आहे की आपण ते कसं यूज करतो. ओके, त्याच्यावर आपण त्याला क्लासिफाय केलेलं आहे. सो साईजवरनं सुद्धा आपल्याला क्लासिफाय करता येतात. जर साईजवरनं आपण कम्प्युटर क्लासिफाय केले तर ते 4 टाईप्समध्ये येतात: मायक्रो कम्प्युटर, मिनी कम्प्युटर, मेन फ्रेम कम्प्युटर आणि सुपर कम्प्युटर. ओके, ऑल्सो वी कॅन क्लासिफाय दी कम्प्युटर्स ऑन ए स्पीडवरनं करू शकतो, कॉस्टवरनं सुद्धा आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. सो आता जे आपण डिस्कस करणार आहे ते आहे मोड ऑफ यूज, म्हणजे आपण त्याला कसं यूज करतोय, जसं वापर करतो त्याच्यावर त्याला आपण ते क्लासिफाय केलेलं आहे. सो कम्प्युटर्स आर क्लासिफाईड ऑन देअर मोड ऑफ यूज. सो देर आर 7 टाईप्स. The first one is a notebook computer. Okay, so the notebook computer म्हणजेच काय, तर notebook computer is a portable computer. Okay, portable म्हणजेच काय, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण इझिली घेऊन जाऊ शकतो. सो मिनिंग ऑफ पोर्टेबल मीन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण ते इझिली घेऊन जाऊ शकतो त्या ठिकाणी. सो जिथं आपल्याला गरज आहे त्या ठिकाणी आपण त्याला घेऊन जाऊ शकतो आणि आपण त्याचा यूज करू शकतो. सो अप्रॉक्सिमेटली द साईज इज 8.5 इंच इंटू 11 इंच आहे त्याचा. आणि हे जे ब्रीफकेसच्या साईजचं असतं. ओके, त्याच्यामध्ये ते फिट होऊ शकतं. आणि ह्याचं वेट जे आहे ते अराउंड 2 kg आहे. आणि हे कम्फर्टेबली इट इज प्लेस ऑन अवर लॅप. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ लॅपटॉप PC. जे आपण जे लॅपटॉप म्हणतो तो लॅपटॉप म्हणजेच काय, नोटबुक कम्प्युटर झाला. ओके, आणि ह्याची जी लीड आहे, लीड म्हणजेच काय, वरचं जे झाकण ते कसं असणार, फोल्डेबल आहे. इझिली फोल्ड आपण त्याला करू शकतो. आणि ह्याला काय असेल तर चार्जेबल बॅटरीज याला अटॅच केलेल्या आहेत. त्यामुळे नोटबुक कम्प्युटर म्हणजेच काय असणार आहे, आपण जो लॅपटॉप बघतो तो लॅपटॉप म्हणजेच काय असणार आहे, नोटबुक कम्प्युटर आहे. त्या ठिकाणी इझिली ब्रीफकेसमध्ये बसू शकतो. त्यानंतर चार्जेबल बॅटरीज अवेलेबल आहेत. पोर्टेबल आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण इझिली घेऊन जाऊ शकतो त्या ठिकाणी. आणि ह्याचा वेटला पण हा कमी आहे त्या ठिकाणी. ओके, सो त्याला आपण जे बघितलं हे आहे, हा झाला तुमचा नोटबुक कम्प्युटर. यालाच आपण काय म्हणतोय, लॅपटॉप. ओके, हा झाला आपला फर्स्ट टाईप. नेक्स्ट वन इज अ पर्सनल कम्प्युटर. आता पर्सनल कम्प्युटर म्हणजेच काय, आपण म्हणतोय PC, दॅट इज अ पर्सनल कम्प्युटर्स. आता हे कसं नॉन पोर्टेबल आहेत. नॉन पोर्टेबल म्हणजेच काय, ज्या ठिकाणी तुम्ही फिक्स केलं त्याच ठिकाणी तुम्हाला ते राहणार आहे. कारण ह्याला जे वायरिंग आहे, वायरिंगला त्याला सगळ्याला ज्याला आपण म्हणतो की इनसाईड बॅटरीज अवेलेबल नाही त्या ठिकाणी. त्यामुळे तुम्हाला तर स्विचेस लागतात त्या ठिकाणी. जे तुमचे केबलचं कनेक्शन करायचं असेल किंवा वायर मला कनेक्टेड करायसाठी तिथं स्विचेसची गरज लागणार आहे. त्यामुळे हे नॉन पोर्टेबल आहे आणि जनरल पर्पज कम्प्युटर आहे. आणि हे मोस्टली ऑफिसमध्ये यूज केलं जातं. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण जे कॉलेजमध्ये बघतो किंवा स्कूलमध्ये बघणार आहे, म्हणजे एज्युकेशन पर्पजसाठी यूज केलं जाते. म्हणजेच काय असणार, तुमचे पर्सनल कम्प्युटर्स असतील त्या ठिकाणी. ओके, ॲज वेल ॲज त्याचे 2 मोड पडतात किंवा मॉडेल आहेत त्याच्या. देर आर द 2 कॉमन मॉडेल्स ऑफ PC आर डेस्कटॉप मॉडेल आणि टॉवर मॉडेल. आता कशाला म्हणतात आपण बघणार आहे. आता हा जो आहे फर्स्ट वन आहे तो आहे डेस्कटॉप मॉडेल. ओके, हा तुमचा झाला कीबोर्ड झाला. इथं तुमचं CPU आहे आणि CPUच्या वरती तुमचा डेस्कटॉप प्लेस केलेला आहे. त्याला काय म्हणतो आपण, डेस्कटॉप मॉडेल. आणि सेकंड आहे त्याला म्हणतात टॉवर मॉडेल. त्याच्यामध्ये तुमचा कीबोर्ड आहे, तुमचं मॉनिटर आहे आणि त्यानंतर तुमचा उभा जो आहे टॉवर शेपमध्ये तो तुमचा CPU आहे. त्यामुळे ह्याला काय म्हणतात, टॉवर मॉडेल. त्यामुळे 2 मॉडेलमध्ये तुमचा हा पर्सनल कम्प्युटर अवेलेबल आहे. जे आपण स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये बघतो तो नॉन पोर्टेबल आहे. पोर्टेबल म्हणजेच काय, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी तुम्ही इझिली नेऊ शकत नाही आहे त्या ठिकाणी. ते तुम्हाला कनेक्शनची गरज लागणार त्या ठिकाणी. त्यामुळे हे काय झालं, तुमचं पर्सनल कम्प्युटर झालं. नेक्स्ट वन इज अ वर्कस्टेशन. आता वर्कस्टेशन जे आहे ते मोस्टली इंजिनियर्स, आर्किटेक्चर किंवा मोठमोठी प्रोफेशनल लोक हा कम्प्युटर यूज करतात, जे त्यांच्या ऑफिससाठी लागणार आहेत ते. आणि ह्याला काय असणार, ॲज कम्पेअर टू PC ह्याचे काय असणार, जास्त ह्याला पॉवर लागते, स्टोरेज कपॅसिटी पण जास्त असणार आहे. आणि ॲज वेल एज त्याची ग्राफिकल कपॅसिटी पण जास्त असणार आहे त्या ठिकाणी. आणि वेगवेगळे जे कम्प्युटर ॲप्लिकेशन्स आहेत, म्हणजे CAD/CAM सारखे जे वेगवेगळे एडिंग टेक्नॉलॉजीज आहेत त्यात, ते CAD/CAM सारखे सॉफ्टवेअर हे इझिली या वर्कस्टेशनवरती रन करतात.
त्यामुळं तुमचे सायंटिफिक रिझनसाठी किंवा सायंटिफिक किंवा इंजिनिअरिंग प्रॉब्लेम जे असतात ते इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स हँडल करण्यासाठी या कम्प्युटर्सचा यूज केला जातो. ओके, आता आपण हे झालं पिक्चर ऑफ वर्क स्टेशन्स. इथे काय वेगवेगळे पीसीज तुम्ही इथं प्लेस करू शकता त्या ठिकाणी. हे वर्क स्टेशन झाला हा थर्ड टाईप. नेक्स्ट आहे मेन फ्रेम सिस्टीम. आता मेन फ्रेम सिस्टीम इज युज्ड बाय द लार्ज ऑर्गनायझेशन्स सच ॲज बँक, इन्शुरन्स कंपनीज, हॉस्पिटल अँड रेल्वेज. म्हणजे लार्ज ऑर्गनायझेशनमध्ये मेन फ्रेम सिस्टीम यूज केली जाते, जिथं डेटा हँडल करण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग ही लार्ज अमाऊंटमध्ये केली जाणार आहे. त्या ठिकाणी काय केलं जातं, मेन फ्रेम सिस्टीम यूज केली जाते. आता मेन फ्रेम सिस्टीम आहे याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये जास्त लोक एकाच ठिकाणी वर्क करत असतील आणि ती सगळी लोक सेम टाईपचा किंवा आपण म्हणतो की कॉमन डेटा ते शेअर करत असतील, अशा ठिकाणी आपण काय करणार आहे, मेन फ्रेम सिस्टीम यूज करणार आहे. सो इट युज्ड इन अ सच एन्व्हायरमेंट वेअर अ लार्ज नंबर ऑफ युजर्स नीड टू शेअर अ कॉमन कम्प्युटिंग फॅसिलिटीज. मग अशा ठिकाणी आपण काय करणार आहे, मेन फ्रेम सिस्टीम यूज करणार आहे. फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की समजा SBI बँक असेल. ओके, तर SBI बँकच्या ब्रँचेस प्रत्येक एरियामध्ये अवेलेबल आहेत. ओके, आणि जरी आपण कुठल्या जरी एरियामध्ये गेलो तर सेम डेटा ते डिस्प्ले करणार आहेत. आपला म्हणजे अकाउंटची आपली इन्फॉर्मेशन सेमच ते डिस्प्ले करणार आहे त्या ठिकाणी. म्हणजेच काय करतोय की तिथं काय असणार आहे की युजर जे असतात त्या ठिकाणी आणि ते काय करतात, दे कॅन शेअर अ कॉमन इन्फॉर्मेशन किंवा कॉमन कॉम्प्युटिंग फॅसिलिटीज शेअर करतात त्या ठिकाणी. ती झालं मेन फ्रेम सिस्टीम झाली. ओके, आणि ह्याच्यामध्ये काय असतं की होस्ट कम्प्युटर असणार आहे, फ्रंट एंड कम्प्युटर्स असणार आहेत, बॅक एंड कम्प्युटर्स असणार आहेत. ओके, फ्रंट एंड म्हणजेच काय की सपोज कन्सिडर करा की आपण बँकमध्ये गेलो. ओके, जिथं जी मॅनेजर्स लोक किंवा जिथे ते लोक काम बँकमधले जे एम्प्लॉईज काम करतात ज्या PC वरती, त्याला आपण म्हणतो फ्रंट एंड कम्प्युटर. ओके, आणि ॲक्च्युली आपण जे काय ऑपरेशन केलं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कॅश डिपॉझिट केली आहे किंवा विड्रॉ केली आहे, हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे ट्रान्झॅक्शन ॲक्च्युली डेटाबेसला स्टोअर करायचं काम कोण करणार आहे, बॅक एंड कम्प्युटर करतात. त्यामुळे बॅक एंड कम्प्युटरचं काम काय असणार आहे की जो काय तुमचा डेटावरती प्रोसेसिंग झालं आहे तो डेटा फायनलाइज करायचा आणि फायनली तो अपडेट करून ठेवायचा. हे काम असणार तुमच्या बॅक एंड कम्प्युटरचं असणार आहे. ॲज वेल ॲज वेगवेगळे टेप ड्रायव्हर्स असणार आहेत, मॅग्नेटिक डिस्क असणार आहेत, जे तुमचे लार्ज कपॅसिटी असणार आहे स्टोरेजची आणि तुमचा डेटा तुमचा स्टोअर करून ठेवणार आहेत त्या ठिकाणी. ॲज वेल ॲज प्रिंटर आणि प्लॉटर असतील की जे काय करतील तुमचे आउटपुट डिस्प्ले करायचं काम करतील. सो हे जे आहे हे टिपिकली जे मेन फ्रेम सिस्टीम आहे ती अशी तुमची कशी असेल लार्ज कॅबिनमध्ये असणार आहे. त्यामुळे हा जो कम्प्युटर आहे हा प्लेस करायसाठी एक मोठी किंवा लार्ज रूम रिक्वायर्ड असते. आता हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर काय झालं तर तुमची हे जे स्ट्रक्चर आहे ते मेन फ्रेम कम्प्युटर्स आहे. ओके, ते बॅकएंडचा प्रोसेसर आहे की जो काय करतोय तुमच्या डेटावरती ऑपरेशन परफॉर्म करायचं काम करतोय, म्हणजे फायनल डेटा तुमचा स्टोअर करून ठेवणार आहे मॅग्नेटिक डिस्कमध्ये किंवा मॅग्नेटिक टेप लायब्ररीमध्ये. होस्ट प्रोसेसर आहे जे ॲक्च्युली इथून तुमचा जो काय असेल तुमचा बँकेतला पण कन्सिडर केला एम्प्लॉईज असेल ॲक्च्युली या कॉन्सोलवरनं वर्क करणार आहे आणि जे काय असेल ते इन्फॉर्मेशन तुमची इथं स्टोअर करून ठेवणार आहे. फ्रंट एंड म्हणजेच काय टर्मिनल वेगवेगळे हे जे आहेत म्हणजे वेगवेगळे एम्प्लॉईज असतील त्या एम्प्लॉईज करणारा डेटा तो फ्रंट एंड प्रोसेसरमध्ये घेणार आहेत आणि हे सगळा डेटा आहे हा डेटा जसा हवा तसा तो स्टोअर करून ठेवणार आहेत. मग मॅग्नेटिक टेप असेल किंवा मॅग्नेटिक डिस्क असतील हे स्टोरेज सिस्टीम्स आहेत जे आपल्याला पुन्हा लर्न करायचे आहेत. आणि थ्रू प्रिंटर आणि प्लॉटर आपल्याला जसं आउटपुट हवं आहे किंवा प्रिंटिंग हवा असेल तसं आउटपुट तो डिस्प्ले करायचं काम करणार. तुम्ही ही होल सिस्टीम म्हणजेच काय झालं तुमचं की मेन फ्रेम कम्प्युटर झाली की जे युजर टर्मिनल आपण बघतोय त्याला ते एम्प्लॉईज हँडल करतील. कन्सोल असणार आहे ते तुमचे ॲडमिन हँडल करायचं काम करणार आहे कन्सोलचं. त्यामुळे सिस्टीमचे ॲडमिनिस्ट्रेटर असणार आहेत, वेगवेगळा स्टाफ असणार आहे, हे सगळे मिळून कलेक्टिव्हली तुमची सिस्टीम ती हँडल करायचं काम करणार आहे. आणि हे स्ट्रक्चर मोठं असल्यामुळं हा जो कम्प्युटर आहे हा प्लेस करण्यासाठी लार्ज स्पेस रिक्वायर्ड आहे. सो नेक्स्ट वन इज अ फिफ्थ वन इज अ सुपर कम्प्युटर्स. ओके, द सुपर कम्प्युटर इज अ मोस्ट पॉवरफुल अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर्स अवेलेबल ॲट अ गिवन टाईम. म्हणजे आत्ताच्या ह्या टाईममधला सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि मोस्ट पॉवरफुल कुठले कम्प्युटर्स असतील तर ते सुपर कम्प्युटर आहेत. ओके, म्हणजे आपण जे सॅटेलाईट लॉन्चिंग बघतो किंवा आपण जे एअरलाईन्सचं बघतो हे सगळे जे आहेत हे थ्रू सुपर कम्प्युटर्स होऊ शकतं. त्यामुळे इथं आपण बघितलं की सायंटिफिक ॲप्लिकेशन्स असतील ज्याला जास्त पॉवरची गरज आहे, जास्त स्टोरेजची गरज आहे आणि जास्त स्पीडनं वर्क करायची गरज आहे, अशा ठिकाणी काय करणार सुपर कम्प्युटर्स यूज केला जातात. त्यामुळे सुपर कम्प्युटर्स ॲप्लिकेशन इन्क्लूड्स ॲनालिसिस ऑफ लार्ज व्हॉल्यूम ऑफ सिस्मिक डेटा
ॲज वेल एज सिम्युलेशन ऑफ एअर फ्लो अराउंड अ एअरक्राफ्ट, म्हणजे एअरलाईन्सचं पूर्ण सिम्युलेशन करणं. त्यानंतर क्रॅश सिम्युलेशन ऑफ डिझाईन ऑफ ऑटोमोबाईल म्हणजे मोठमोठ्या मशिनरीचं डिझायनिंग करणं, त्याचं सिम्युलेशन परफॉर्म बघणं. नेक्स्ट आहे सॉल्विंग कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स, जे असतील ते कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम हँडल करणं. ॲज वेल एज वेदर फोरकास्टिंग, ॲज वेल एज सॅटेलाईट म्हणजे वेदर फोरकास्टिंग सारखे असणार आहेत. त्यानंतर तुमचे जे म्हणतात स्पेस सायंटिफिक किंवा स्पेस आपण म्हणतो, स्पेसमधले जे काय आहेत वर्किंग रिसर्च असेल ते स्पेस रिसर्चसाठी सुद्धा सुपर कम्प्युटर्स यूज केले जातात. ओके, आता हे जे आता फर्स्ट वन तुम्हाला हे जे पिक्चर दाखवलं आहे, हा जो सुपर कम्प्युटर आहे हा इंडियाचा सुपर कम्प्युटर आहे, त्याचं नाव आहे इंद्रा. ओके, हा इंद्रा हा इंडियाचा सुपर कम्प्युटर आहे. आणि नेक्स्ट वन आपण जे बघणार आहे हा जो आहे हा परम 10,000 हा जो आहे हा इंडियाचा नेक्स्ट तुमचा सुपर कम्प्युटर आहे. ओके, तर 2 सुपर कम्प्युटर इंडियाचे दाखवले, फर्स्ट वन इंद्रा आणि नेक्स्ट वन इज अ परम. आणि सुपर कम्प्युटर्स हे कसे आहेत तुमचे पॉवरफुल आहेत, मोस्ट एक्सपेन्सिव्ह आहेत, लार्ज स्टोरेज कॅपॅसिटी आहेत आणि कॉम्प्लेक्स अँड व्हेरी प्रॉब्लेमॅटिक असे जे काय तुमचे सायंटिफिक रिसर्च असेल किंवा जे स्पेस रिलेटेड असेल, वेदर फोरकास्टिंग, असे हार्ड किंवा डिफिकल्ट असे वर्क तो इझिली परफॉर्म करू शकतो. नेक्स्ट वन आहे क्लायंट सर्व्हर कम्प्युटर्स. ओके, सो क्लायंट सर्व्हर कम्प्युटर म्हणजेच काय असणार, क्लायंट म्हणजेच काय असणार आहेत पी सी त्या ठिकाणी, म्हणजे पर्सनल कम्प्युटरसाठी आपण म्हणू शकतो किंवा वर्क स्टेशन आपण जे आता बघितलं ते म्हणजेच काय असणार आहेत पी सी असणार त्या ठिकाणी. आणि ते पी सी ठराविक एका मशीनला कनेक्ट केले असतात आणि ती मशीन म्हणजेच काय असणार आहे सर्व्हरची मशीन असणार आहे. त्यामुळे हे जे स्ट्रक्चर जे आपण बघितलं हे बघा, हे जे साईट पण आहेत हे सगळे झाले तुमचे क्लायंट झाले. मग ते पी सी आपले पर्सनल कम्प्युटर आपण डेस्कटॉप कम्प्युटर आपण बघितलं किंवा टॉवर कम्प्युटर, हे म्हणजेच काय असणार आपले पी सी असणार आहे त्या ठिकाणी. त्याला आपण वर्क स्टेशन पण म्हणू शकतो किंवा क्लायंट म्हणू शकतो. आणि हे लॅन किंवा मॅन ह्या नेटवर्कच्या थ्रू ठराविक सर्व्हरशी कनेक्ट केलेलं असणार आहे. ते सर्व्हर हा फाईल सर्व्हर एक आहे आणि डेटाबेस सर्व्हर आहे. जे काय ऑपरेशन असेल ते ऑपरेशन्स ते परफॉर्म करतील आणि ते फायनली त्याच्यावरची प्रोसेसिंग करायचं काम कोण करणार आहेत, हे 2 सर्व्हर करणार आहेत. त्यामुळे क्लायंट सर्व्हर कम्प्युटर्स हे झाले हे. आता नेक्स्ट आहे, आता ह्याच्यामध्ये काय असतं की पी सीमध्ये की समजा जो काय डेटा आहे आता प्रत्येकाला सपोज मला एखादं प्रिंट करायची असेल गोष्ट, ओके, तर प्रत्येकाला सेपरेट प्रिंटर जोडून चालणार नाही आहे. ओके, म्हणजे एक प्रिंटर प्रत्येका ठिकाणी जोडून चालणार नाही. तर आपण काय करू शकतो थ्रू सर्व्हरलाच प्रिंटर अटॅच करू शकतो आपण आणि हव्या त्या पी सीवरची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळू शकते. त्यामुळे सर्व्हर हा काय असणार तुमचा की अशी मशीन असणार आहे की जी काय करू शकते बाकी सगळ्या क्लायंट्सला हँडल करायचं काम करू शकते आणि बाकी सगळ्या क्लायंट्सचे जे काय तुमचा डेटा आहे किंवा जे पूर्ण मशीन शेअरिंग कोण करू शकतं सर्व्हर करू शकतो त्या ठिकाणी. आणि ह्याच्यामध्ये अजून एक आहे की क्लायंटची ऑपरेटिंग सिस्टीम आणि तुमच्या सर्व्हरची ऑपरेटिंग सिस्टीम सेम असावी असं काही नाही आहे त्या ठिकाणी. ओके, आता ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहे. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहे 7th अँड लास्ट टाईप दॅट इज अ हँड हेल्ड कम्प्युटर. आता नावातच आहे बघा हँड हेल्ड, हँड म्हणजेच काय हातामध्ये बसतील एवढ्या साईजचे त्यामध्ये. ओके, म्हणजे वी कॅन इझिली होल्ड दिस टाईप ऑफ कम्प्युटर्स इन आवर हँड, म्हणजे आपल्या हातामध्ये आपण ते इझिली होल्ड करू शकतो. मग ह्याला म्हणतात पाम टॉप. ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज अ पाम टॉप कम्प्युटर्स. ओके, त्यामुळे ते साईजला वेटला डिझाईनला असे असतात की ते आपण इझिली आपल्या हातामध्ये आपण त्याला होल्ड करून घेऊ शकतो. त्यामुळे तर टॅबलेट पी सी आपण बघणार आहे. तर टॅबलेट पी सी म्हणजे सुद्धा काय असणार आहे तुमचे हँड हेल्ड कम्प्युटर्स आहेत किंवा पॉकेट पी सी म्हणजे आपल्या पॉकेटमध्ये बसू शकतो एवढ्या साईजचे अवेलेबल आहेत. आणि स्मार्टफोन म्हणजे आता जे आपण यूज करतोय ओके अँड्रॉइडचे फोन स्मार्टफोन ते सुद्धा काय आपण म्हणू शकतो त्याला हँड हेल्ड कम्प्युटर्स आहेत. कारण मॅक्झिमम टास्क आपण थ्रू मोबाईल आपण करू शकतो, म्हणजे ईमेल चॅटिंग मेसेजिंग, त्यानंतर आपण डॉक्युमेंटेशन प्रिपेअर करू शकतो, PDF फाईल्स तयार करू शकतो. जे बाय डिफॉल्ट हे म्हणजे आपण म्हणतो की हे स्मॉल कपॅसिटीचं काय असेल ना, पण हे काय झालं एक प्रकारचा कम्प्युटरच झाला त्या ठिकाणी. तर मग हँड हेल्ड म्हणजेच काय हातामध्ये बसेल किंवा आपल्या पाममध्ये बसतील एवढ्या साईजचे. ओके, आता ह्याचे पिक्चर्स आहेत बघा, हे वेगवेगळे आहेत, हे हँड हेल्ड कम्प्युटर्स आहेत त्या ठिकाणी. ओके, म्हणजे कॅल्क्युलेटर टाईप्समध्ये अवेलेबल आहे, तर हे जे आहे त्या फ्लिपच्या टाईप्समध्ये सुद्धा तुमच्याकडं अवेलेबल आहेत त्या ठिकाणी. हे सगळे काय झाले हँड हेल्ड कम्प्युटर्स झाले. ओके, सो दीज आर दी ऑल 7 आर दी टाईप्स ऑफ क्लासिफिकेशन ऑफ कम्प्युटर्स. ओके, आणि हे क्लासिफिकेशन आपण कशावरून बघितलं आहे बाय देअर मोड ऑफ यूज, आपण कसं त्याला यूज करतो त्याच्यावर आपण त्याला 7 टाईपमध्ये क्लासिफाय केले.
आपण जसं मगाशी म्हटलं की आपण त्याला साईजवरनं सुद्धा क्लासिफाय करू शकतो. साईजवरनं केलं तर मायक्रो कम्प्युटर, मिनी कम्प्युटर, मेन फ्रेम कम्प्युटर आणि सुपर कम्प्युटर. तर त्या साईजनुसार आपण त्याला मॅनेज करू शकतो त्या ठिकाणी. ओके, सो द मायक्रो कम्प्युटरमध्ये आपलं काय येणार आहे की आपण जे आता बघतो हँडहेल्ड कम्प्युटर्स आहेत. ओके, ते आपण काय झालं तुमचं मायक्रो कम्प्युटर झाले. ओके, त्यानंतर मिनी कम्प्युटर म्हणजेच काय आपण आपण PC बघतो, लॅपटॉप बघतो, तो काय झाला तुमचा मिनी कम्प्युटर झाला. मेन फ्रेम आता आपण बघितलेला आहे, सुपर कम्प्युटर आपण आता बघितलेला आहे. म्हणजे एका रूम एवढा जो असणार आहे तुमचं मेन फ्रेम असणार आहे आणि पूर्ण मोठे हॉल असं लार्ज रूममध्ये बसल्यावर तुमचं काय असणार आहे सुपर कम्प्युटर्स अवेलेबल असणार आहे त्या ठिकाणी. तर मग साईजवरनं सुद्धा आपण त्याला क्लासिफाय करता येतं. आणि लास्ट इज अ ॲप्लिकेशन ऑफ कम्प्युटर. ओके, आता ॲप्लिकेशन म्हणजेच काय, कुठल्या एरियामध्ये आपण कम्प्युटर यूज करू शकतो. तर बिझनेसमध्ये आपण वेगवेगळे बिझनेस ट्रान्झॅक्शन परफॉर्म करण्यासाठी आपण कम्प्युटरचा यूज करू शकतो. डेटा स्टोरेजसाठी यूज करू शकतो, डेटा हँडलिंगसाठी आपण त्याला यूज करू शकतो. एज्युकेशन पर्पजसाठी आपण त्याला यूज करू शकतो. ओके, म्हणजे स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये यूज करतात ते म्हणजेच काय झालं एज्युकेशन पर्पज झाला. सायंटिफिक रिसर्च म्हणजे आपण जसं मग अशी बघितलं स्पेस किंवा आपण ज्याला म्हणतो की रॉकेट लॉन्चिंग असेल किंवा सॅटेलाईट लॉन्चिंग असेल या ठिकाणी आपण यूज करू शकतो. नेक्स्ट आहे डिझायनिंग पर्पजमध्ये आपण जे म्हटलं की जसं आपण मोठमोठ्या गाड्यांचे डिझाईन्स असतील, बिल्डिंग डिझाईन असणार आहे किंवा एखाद्या मशिनरीचं डिझाईन असणार आहे, ह्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. बँकेमध्ये यूज करू शकतो. तिथे कंपनीज म्हणजे वेगवेगळ्या कंपनीज असतील. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स कंपनी असेल त्या ठिकाणी किंवा अजून कंपनीज अवेलेबल असतील. ओके, ऑटोमोबाईलच्या असतील, वेगवेगळ्या कंपनीजमध्ये आपण त्याला यूज करू शकतो. ऑफिसेस असतील, त्यानंतर इंजिनिअरिंग पर्पजसाठी यूज करणार आहे आपण त्या ठिकाणी. एंटरटेनमेंट असणार आहे, स्पोर्ट्स रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असणार आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहेत, ग्राफिक्स आणि ॲनिमेशन असणार आहेत. ओके, कार्टून्स आपण ज्याला म्हणतोय त्यावेळेस किंवा फिल्म्स असतील त्या ठिकाणी. होम असणार आहे, म्हणजे आपण घरी आपण यूज करतोय. ओके, ईमेल, चॅटिंग, मेसेजिंग, व्हिडिओ कॉलिंग असं जे आपण ते करू शकतो त्या ठिकाणी. किंवा आपण घरी बसून एखादी ऑर्डर द्यायची असेल आपल्याला ती करू शकते. ॲग्रिकल्चरमध्ये आपण त्या ठिकाणी हार्वेस्टिंगमध्ये आपण असणार आहे किंवा आपण पॉवर सप्लायमध्ये असणार आहे किंवा आपण जे आपण म्हणतो पाणी प्रोव्हाइड करायचं असतं त्या ठिकाणी. ओके, वॉटर सप्लाईंग त्या ठिकाणी असणार आहे, असं आपण यूज करू शकतो आहे. ॲज वेल ॲज एअरलाईन्समध्ये सुद्धा आपण त्याला यूज करू शकतो. सो ऑल दीज आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ computer. Okay, thank you.